नमस्कार. नित्योपासना या चॅनलवरून आपण श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचनातील 12 जानेवारीतील प्रवचन आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे नाम व भगवंत. नाम आणि भगवंत याविषयी आता आपण जाणूया. आता पुढे बघा. राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यास काहीच अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणे शक्यच नाही. व्यवहारातही आपल्याला हाच अनुभव आहे. समजा आपल्याला आपल्याला एका गावात जायचे आहे, म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि तिथे जायचे आहे तिथे सर्व वर्णन केले, पण नावच सांगता आले नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का? उलट त्या गावातील काही माहिती नाही पण नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट म्हणून तिथे जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच नाम घेणे जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही ही खात्री असावी. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे. एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला प्यायला पोटभर, बायको मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे ते कळत नाही. हे कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही. म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीचे आपोआप येते. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नाम शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि ज्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्याला कल्याणाचे आहे असा भरोसा ठेवा. भगवंताचे नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सत वस्तू होय. भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त होय. हे काय साधायचे ते हेच. बाकी गोष्टी स्वप्नासारख्याच समजाव्यात. या प्रचितीस येतात पण नसतात. देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासाने झाले आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाची तादात्म्य आहे त्याप्रमाणे भगवंताचेही आपल्याला तादात्म्य होईल. श्री गोंदवलेकर महाराज की जय.